नमस्कार मंडळी, तुम्ही सुद्धा हॉटेलला गेल्यावर सगळ्यात आधी पनीरची भाजीच घेता. मग ही भाजी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार करूया. त्याच्यासाठी इथे मी पॅन घेतलं. पॅनमध्ये बटर किंवा तेल घालायचं. तेल गरम झालं की पनीर, त्याच्यानंतर शिमला मिरची आणि कांदा मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घालून घ्यायचा आणि मस्त असं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर एक टोमॅटोसुद्धा बिया काढून घ्यायचा आणि ही सगळी जिन्नस छान अशी सोनेरी रंगावरती परतून घ्यायची आहे. बघा, छान असं मी परतून घेतलं. पॅनमधून काढून घ्यायचं. त्याच पॅनमध्ये परत गरजेनुसार तेल घालायचं. आधी तेल घालून घ्यायचं, नंतर बटर घालायचं, म्हणजे बटर जळत नाही. खडे मसाले घालायचे. खडे मसाले छान परतून घेतले की एक कांदा मी चॉपरला चॉप करून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरला प्युरी केली तरी चालेल. कांदा परततोय तोपर्यंत एक वाटण तयार करूया. 2 टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि भिजवून घेतलेले काजू याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर कांदासुद्धा बघा छान सोनेरी रंगावरती परतून झालं की तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं. वाटण चांगलं परतून घ्यायचं 1-2 मिनटं तेल सेपरेट होईपर्यंत. त्याच्यानंतर सगळे आवडीचे मसाले घालून घ्यायचं. तुम्ही पनीर मसालासुद्धा वापरू शकता. इथे मी आज पनीर मसाला न वापरता मस्त असा चमचमीत पनीर टिक्का मसाला तयार करणार आहे. सगळे मसाले चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून झालं की भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून सुद्धा हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्याच्यानंतर गरजेनुसार गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे त्याच्यानुसार. ग्रेव्ही छान परतून झाली की छान झाकण झाकून साधारण 5 ते 10 मिनटं तेल सेपरेट होईपर्यंत भाजी मस्त अशी शिजवून घेतली. मस्त अशी कस्तुरी मेथी घालायची, भरपूर घालायची, म्हणजे छान टेस्ट येते. तयार करून घेतलेल्या भाज्या पनीर घालून घ्यायचं आणि बघा काय मस्त चमचमीत हॉटेलपेक्षा भारी तयार होतो बरं का. तुम्ही जर माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने तयार केला ना, तर तुमचा पनीर टिक्का मसालासुद्धा छान असा तयार होतो. नक्की ट्राय करून बघा.